नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीतर्फे मी निश्चितपणे उमेदवारी मागितलेली आहे आणि माझं नाव चर्चेत निश्चितपणे आहे। पक्षश्रेष्ठी आणि सगळ्या नेतृत्वाशी या संदर्भामध्ये माझी चर्चा सुद्धा झालेली आहे। पण अंतिम यादी जी अखिल भारतीय जनता पार्टीकडून रिलीज करण्यात येते, कारण की शेवटी याचे अधिकार हे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहे आणि त्यामुळे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डची अधिकृत यादी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणाला उमेदवारी झाली हे निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही। मीडियामध्ये बातम्या सुरू आहे, कार्यकर्ते सुद्धा सोशल मीडियामध्ये जोरानं त्या ठिकाणी मला झाली म्हणून म्हणतायत, पण मला असं वाटते की काही काळ थांबण्याची आवश्यकता आहे आणि अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतरच या संदर्भामध्ये मला काही बोलता येईल। असं कळतं की वरिष्ठांकडनं तुम्हाला अभिनंदनाचे फोन आलेले आहेत, म्हणजे काय असं गृहीत धरायचं का की तुमची उमेदवारी पक्की? नाही, अजून कोणत्याही वरिष्ठाकडून मला अभिनंदनाचे फोन आलेले नाहीत। कार्यकर्ते सोशल मीडियाच्या आधारावर आणि TV9 मध्ये जी बातमी आली त्याच्या आधारावर कार्यकर्ते त्या ठिकाणी निश्चितपणे फोन करतायत, पण मला असं वाटते की अधिकृतपणे जोपर्यंत मला मेसेज येत नाही, निरोप येत नाही किंवा अधिकृत यादीमध्ये नाव येत नाही तोपर्यंत थांबणं आवश्यक आहे।